सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण इयत्ता 4थी दीपावली गृहपाठ मराठी विषयाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। खालील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा। येथे काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा तुम्हाला वर्णानुक्रमे क्रम लावायला सांगितलेला आहे। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण उदाहरणे लिहून दिलेली आहेत। एकाच शब्दाचे दोन अर्थ असणारे वाक्य लिहा। येथे एकाच शब्दाचे दोन अर्थ असणारे वाक्य लिहायला सांगितलेले आहे। गोळा, मी गोळा खाल्ला। ब, राजूला बर्फाचा गोळा आवडला। 2 मान, गावात सरपंचांना मोठा मान आहे। डोक्यावरच्या भारामुळे आईची मान दुखू लागली। 3 हवा, सकाळी हवा थंड असते। प्रियालाही ताईसारखाच फ्रॉक हवा होता। खोड, झाडाचे खोड मजबूत होते। शिवरायांनाही शाहिस्तेखानाची खोड मोडली। तीर, श्रीरामाने धनुष्यावरती तीर चढवला। आमचे गाव नदीच्या तीरावरती बसलेले आहे। कर, सर्वांनी वेळेवर कर भरावा, तेव्हा पुढे सर्वांनी कर जोडले। खालील शब्दकोडी पूर्ण करा। पालापाचोळा, कसदार, पालक, पालन करणारा, सकस। अशा रीतीने इथे शब्दकोडे पूर्ण करून दिलेले आहे। सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा। येथे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत, त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खालील अर्थपूर्ण म्हणी पूर्ण करा। नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, आधी पोटोबा मग विठोबा, कोल्हा काकडीला राजी, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, आपला हात जगन्नाथ, नाचता येईना, अंगण वाकडे, सांगा भाऊ, वनस्पतींचे नाक कोणते, पान। खालील नामांचे लिंग बदला। विधूर, विधवा, बंधू भगिनी, विद्वान विदुषी, गवळी गवळण, बोका भाटी, लेखक लेखिका, महिला पुरुष, वकील वकिलीन, साधू साध्वी, म्हातारा म्हातारी। वेगळ्या अर्थांचा शब्द निवडा। माय, जन्मदा, जननी, आई, जनक, मुलगी, नंदिनी, आत्मज, लेख, आत्मज। वात, पवन, अनिल, अनल, अनल। पयोधी, जलधी, तटिनी, रत्नाकर, रत्नाकर। राजीव, जलद, कमळ, अंबुज, जलद। खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा। विकास, ऱ्हास, विचार, अविचार, हजर, गैरहजर, हर्ष, दुःख, गर्द, विरळ, स्तुती, निंदा, साम्य, भेद, चव, बेचव, अंथरूण, पांघरूण, उपाय, निरुपाय, सांगा पाहू, खरा तो एकच धर्म। ही प्रार्थना कोणी लिहिली आहे? साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे। सूर्य या शब्दाचा चौकटीत लपलेला समानार्थी शब्द शोधा व लिहा। भास्कर, भानू, दिनकर, रवी, मित्र, सविता, दीन, मणी, सहस्रकर। अशा रीतीने चौकटीत लपलेले शब्द आहेत। वाक्प्रचार, उत्तरे व अर्थ। येथे झुंज देणे, लढणे, आर्जव करणे, विनंती करणे, पदर पसरणे, याचना करणे, पाठ थोपटणे, शाबासकी देणे, डोळा लागणे, झोप लागणे, पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे। खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। देशासाठी प्राणार्पण करणारे, देशभक्त, हुतात्मा, माकडाचा खेळ करणारे, मदारी, गुण ओळखून कदर करणारा, गुणग्राहक, दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी, लिहिता वाचता न येणारे, निरक्षर, सांगा पाहू। विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय। अपूर्ण जोड शब्द पूर्ण करा। दष्टपुष्ट, केर कचरा, ओबड धोबड, अगळ पगळ, दंगा मस्ती, भाजीपाला, मीठ भाकरी, तंटामुक्ती, कामधाम, आदळआपट, होम हवन, साज, शृंगार। अशा रीतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पिल्लूदर्शक शब्द लिहा। म्हैस, रेडकू, गाढव, शिंगरू, घोडा, शिंगरू, हरिण, पाडस, वाघ, बछडा, सिंह, छावा, बोकर, करडू, कोंबडी, पिल्लू। वचन बदला। पिसू, पिसवा, डोंगर, डोंगर, बी, बिया, दिशा, दिशा, झाडे, झाड, दगड, दगड, माहिती, माहिती, जमीन, जमीन, पंखा, पंखे, आठवडा, आठवडे, घोडा, घोडे, हात, हात, मंडळ, मंडळ, पतंग, पतंग। अस्वच्छतेचे दुष्परिणाम व उपाय। केस, केस अस्वच्छ ठेवल्यावरती काय होतील? केसामध्ये कोंडा होतो, केस गळतात, केसामध्ये खाज सुटेल व उवा होतील। केस नियमित स्वच्छ धुवावे, यासाठी उपाय आहे। नखे, नखामध्ये घाण साचली, ती घाण पोटात गेली की पोटात आजार होतात। नियमित नखे कापावीत, हा एक उपाय आहे। पाणी, अस्वच्छ पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे आजार होतात। उपाय, गाळणे, निवळणे, उकळणे या पद्धतीने वापरून पाणी निर्धोक करून प्यावे।
जरा डोके चाला. प्रश्न आकृती फक्त 2 काड्या हलवून उत्तर आकृती तशीच दिसण्यासाठी काय कराल? उत्तर आकृतीची काढा. सांगा पाहू. पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर. धन्यवाद.